जय हनुमान क्रीडानगर या क्रीडानगरीवर सन्माननीय योगेश मात्रे नाना यांचं शुभागमन झालेलं आहे। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। वेलकम वेलकम। पुन्हा एकदा आज आपल्या संघाने खूप चांगली कामगिरी केलेली आहे। जय हनुमान सर्व टीम संघाचे करता धरता श्याम मामा चौधरी यांचं शुभागमन झालेलं आहे। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आज सरवली गाव खुश आहे। सरवलीचे संघाचे करता धरता खुश आहेत। नक्की हे क्रिकेट प्रेमी जे आहेत मैदानामध्ये आलेले आहेत त्यांना नम्र विनंती असेल आपण मैदानाच्या बाहेर पडायचं आहे। पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन आणि मात्र ड्रेसिंग वर यायचे आतमध्ये असं कोणी येऊ नका मैदानाच्या आतमध्ये। बाळा नाईक फेमस पर्सनॅलिटी टिमकरपाडा एक्सप्रेस गोलंदाज पहिला चेंडू राईट हाफ ओव्हर विकेट आहे। पहिला चेंडू कधी स्विंगिंग चेंडू पाहायला मिळाला सरळ निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। डॉट चेंडूने सुरुवात केली आहे गोलंदाजाने। संतोष दिवेकर यांच्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या होत्या ते 21 धावा। जीवनचं विकेट होतं मात्र झेल सुटली टिमकरपाडा संघाच्या माध्यमातून। काय घडेल पुढे नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल। संघाचे करता धरता रमण दिवेकर जे चांगले मित्र देखील आहेत त्यांनी नक्कीच ड्रेस स्पॉन्सर केलेला आहे जयदुर्गा टिमकरपाडा टीम संघाला। बाळा नाईक पुन्हा एकदा राईट हाफ ओव्हर विकेट आहे गोलंदाजी करताना। गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न लोअर फुलटा चेंडू होता आणि त्याहून खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला मनोज नाईक यांच्या माध्यमातून। अडवण्यासारखा चेंडू होता मात्र कुठेतरी हा क्षेत्ररक्षक चुकीचं राहिल्याने चेंडू सीमा पार चौकार। कधी कधी असं विचार करतात जेव्हा संघामध्ये 15 ते 16 खेळाडू बरोबर असतात तेव्हा जे खेळाडू बसतात ते विचार करतात मी त्याच्या जागेवर असतो तर मी अडवलं असतं। मात्र क्रिकेटच्या मैदानामध्ये जे काय घडतंय ना त्या खेळाडूलाच माहिती काय झालंय नक्की। बाळा नाईकने देखील आता 4 धावा खर्च केले 2 चेंडूवर। विकेटची फार आवश्यकता झाली आहे। जीवनचं विकेट नक्कीच मॅचची गोल्डन विकेट होऊ शकतो इथे। ताबडतोब फलंदाजी करताना आपण पाहतोय जीवनला मागच्या मॅच मध्ये अब तक 56 धावांची यादगार इनिंग होती। मोठा फटका केल्याचा प्रयत्न हुक केला चेंडूला क्षेत्ररक्षक चेंडू मागे एक धाव झाली आहे। दुसरा धाव घेण्याचा मूड बनलाय जीवनचं। तो देखील थोडंसं वाईट आलेला आहे। 2 धावा पूर्ण। 2 धावाने संघाची धाव संख्या झाली आहे। आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगत आहेत आम्हाला 27 धावा 27 विकेटची इथे आवश्यकता झाली आहे टिमकरपाडा टीम संघाला कारण की 9 चेंडूचा खेळ समाप्त झालाय 9 त्रिक 27 असा हा